हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी ना किचनमधनं इतका आवाज येत होता भांडे पडायचा, हे पड ते पड. आम्हाला असं वाटलं रॅन्डम होत असेल किंवा काही इकडं तिकडं धक्का लागला असेल. बट जेव्हा मम्मीने किचनमध्ये जाऊन बघितलं तर काय, घरात उंदीर आलेला. आय मीन व्हॉट. इतकं शॉक्ड होतो हे, कारण आम्ही पेस्ट कंट्रोल वगैरे सगळं काही केलेलं आहे आणि तो कसा आलेला. त्यानंतर माझ्या भावानेच ते एक्सेप्ट केलेलं की मी काल दरवाजा लावायलाच विसरलो, म्हणजेच त्या बॅक साईडचा. तर दरवाजा ओपन असल्यामुळे मे बी तो आला असावा. बट मला ते इतकं टेन्शन आलेलं. मी पूर्ण दिवसभर त्याचाच विचार करत होती, की तो आता कसा जाईल, कसा जाईल? कारण मला अजिबात, म्हणजे मला काय, आमच्या घरच्यांना अशी सवयच नाही असं काही बघायचं. कारण एवढं, म्हणजे आता आम्हाला 5-6 वर्ष झाली इथे राहून आणि कधीच अशी काही घटना घडली नाही. पण पहिल्यांदा घरात उंदीर आला म्हटल्यावर खूप विचित्र काम होतं ते. बट कसंमसं मी ते थोडंसं इग्नोर करून आवरायला वगैरे घेतला. आम्ही प्रयत्न पण केला त्याला बाहेर काढायचा, पण तो निघतच नव्हता. तो लपून बसलेला कुठेतरी. आता बघूयात उद्या काहीतरी करूया त्याबद्दल. मग मी घरी आल्यावर स्वयंपाक वगैरे केला. करायचा होता मला. उपवास पण होता आज. तर उपवास वगैरे सोडला आणि मग तुम्ही बघू शकता माझी पोळी बघा किती मस्त फुलते. म्हणजे कसं होत होतं ना, मी जेव्हा काही रेकॉर्ड वगैरे करायचे ना, तेव्हा माझी पोळीच नव्हती फुगत. म्हणजे मला असं वाटायचं, की हे असं काहीतरी खोटापणा आहे नाही का. बट फुगली. नंतर मला एहसास झाला, की नाही असं काही नाहीये. तर नंतर मला केंद्रात पण जायचं होतं. आज गुरुवार होता म्हटल्यावर, तर मग मी गेलेली स्वामी समर्थांना भेटायला. अँड दॅट्स इट. मग आम्ही असं जेवण करायला बसलेलो आणि हे रॅन्डम सॉन्ग लागून गेलेलं. बट मम्मी ॲक्चुअली एन्जॉय करत होती. आय डोंट नो, चिकनी सुपारी. आणि अचानक मग आम्ही त्या उंदीरचं डिस्कशन करायला लागलो, की आता काय करायचं? मग बघूयात उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.